हाय. हां. आपण लॅटन हीट पाहिलं होतं, बरोबर आहे. लॅटन हीट मध्ये काय होतं, एक तर एनर्जी ऍब्सॉर्ब होते किंवा मग रिलीज केल्या जाते. ओके, मग यूज युअर ब्रेन पॉवर आलं होतं. इट इज ऑन द पेज नंबर 63. यूज युअर ब्रेन पॉवर ऑन पेज नंबर 63 is the concept of latent heat applicable during transformation of gaseous phase to liquid phase and from liquid phase to solid phase. तर आता आपण तर पाहिलं की सॉलिडचं लिक्विड होते, लिक्विडचं गॅसियस स्टेट मध्ये रूपांतर होते, ट्रान्सफॉर्मेशन होते, तेव्हा तर लॅटेंट हीटचा कॉन्सेप्ट अप्लिकेबल होता. नो डाऊट. तर मग is the concept of latent heat applicable during the transformation of gaseous phase. आता gaseous phase ला आपण condense केलं we will get the liquid. Liquid ला जर freeze केलं we will get the ice or it is solid. Okay, तर मग इथे सुद्धा latent heat चा concept applicable असते का म्हणते? The answer is yes. तिथे सुद्धा असते, कारण लॅटन हीट म्हणजे काय तर आपण पाहिलेलं आहे, एनर्जी ऍब्सॉर्ब और रिलीज बाय अ सबस्टन्स ड्यूरिंग अ चेंज इन इट्स फिजिकल स्टेट. समजा एनर्जी ऍब्सॉर्ब केली किंवा रिलीज केली बाय अ सबस्टन्स ड्यूरिंग अ चेंज इन इट्स फिजिकल स्टेट्स, दॅट इज फेज, सॉलिड, लिक्विड, गॅसेस. मग तो एनर्जी ऍब्सॉर्ब करेल किंवा रिलीज करेल आणि मग त्याचा स्टेट चेंज होऊन राहिलेली आहे. ओके, सो दॅट ऑकर्स विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर. आणि लॅटन हीट मध्ये सर्वात महत्वाचा पॉइंट आहे, दॅट ऑकर्स विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर. दिस इज द डेफिनेशन ऑफ द लॅटन हीट. वी हॅव ऑलरेडी सीन लॅटन हीट ऑफ फ्युजन, लॅटन हीट ऑफ वेपोरायझेशन, बट दॅट लॅटन हीट म्हणजे काय तर इट इज द energy absorbed or released by a substance during a change in its physical state, that is phase, that occurs without changing its temperature. This is the definition of the latent heat. ओके, मग याच्यात एनर्जी ऍब्सॉर्बच केली पाहिजे असं नाही, तर रिलीज पण करू शकते. जे काही होत असेल पण टेम्परेचर विदाउट चेंजिंग. आणि म्हणून मग सॉलिडचं लिक्विड असो, लिक्विडचा गॅसियस असो, किंवा गॅसियस इज ट्रान्सफॉर्म इनटू द लिक्विड, लिक्विड इज ट्रान्सफॉर्म इनटू द सॉलिड, देयर इज अप्लिकेशन ऑफ लॅटन हीट. आणि लॅटन हीटचं अप्लिकेशन तिथं पण येईल, म्हणून द आन्सर इज एस. वेअर डज द लॅटन हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन? आता लॅटन हीट, where does the latent heat go during this transformation? Transformation कोणतं आहे तर वरच्या क्वेश्चन नुसार इट इज गॅसियस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. तर या केस मध्ये काय होत असेल एनर्जीचं, तर द लॅटन हीट म्हणजे ती लॅटन हीट बद्दल विचारत आहे. लॅटन हीट ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन, दिस ट्रान्सफॉर्मेशन मीन्स इट इज गॅसियस टू लिक्विड, लिक्विड टू सॉलिड. ओके, इज given off or release in the surrounding. आणि मग त्याच्यामधली जी काही एनर्जी असेल ती गिव्हन ऑफ करावी लागेल किंवा रिलीज करावी लागेल. आणि कुठं रिलीज केलं जाईल? सराउंडिंग मधनं. आता वेपरला आपण काय करतो? कंडेन्सेशन करतो. ओके, मग त्याच्यापासून आपल्याला लिक्विडचे ड्रॉपलेट्स मिळतात. तर त्याच्यामध्ये असलेली जी काही हीट आहे त्याने गिव्हन ऑफ केलेली आहे किंवा रिलीज केलेली आहे. दॅट्स वाय दॅट गॅसियस स्टेट इज कन्वर्टेड इनटू द लिक्विड स्टेट अँड सो ऑन. द लिक्विड अगेन, लिक्विड पासून जर समजा आपल्याला वॉटर पासून बर्फ मिळवायचा आहे, तर वॉटरची जी काही स्टेट आहे लिक्विड स्टेट, इट इज बिकॉज ऑफ इट इज हॅव्हिंग सम अमाउंट ऑफ हीट, ओके, ऑर पर्टिक्युलर टेम्परेचर. आणि मग इट इज इन अ लिक्विड स्टेट. That heat we have to release off. त्याला रिलीज करावं लागेल किंवा गिव्हन ऑफ, आणि तेव्हा त्याच्यामधले हीट काढून टाकल्यावर आपल्याला बर्फ मिळेल. अशा प्रकारचे सोपे सोपे कॉन्सेप्ट आहे, फक्त शांततेनं ऐकायचं. आणि जर समजा कॉन्सन्ट्रेशन नसेल तर हीट आहे ती आपल्या डोक्यात पण हीट वाढून जाईल. लक्षात ठेवा,
So the latent heat during this transformation is given up or released in the surrounding. Now it is very important portion which is very well acquainted to you. तुम्हाला माहित असलेला कॉन्सेप्ट आहे, फक्त आपण त्याच्या खोलात नाही गेलेला आहे. अदरवाइज यू नो व्हेरी वेल. तर दॅट इज रिजिलेशन. दॅट इज रिजिलेशन. इट इज रिजिलेशन. ओके. सो पहा तुमच्या आवडीचं आहे. You may have seen the preparation of an ice ball. आईस बॉलची प्रिपरेशन सगळ्यांनी पाहिलेली आहे. लाळ ग्रंथी ऍक्टिव्हेट करून सगळे पाहतच राहतात. बस मेरा नंबर कब आएगा वगैरे वगैरे. सो इट इज यू मे हॅव सीन द प्रिपरेशन ऑफ एन आईस बॉल. फर्स्ट एन आईस स्लॅब इज श्रीडेड. आणि मग जो आईसचा स्लॅब असते त्याला श्रीडेड केल्या जाते, घातल्या जाते. ओके. And then the shredded ice is pressurized around the tip of a stick to prepare the ice ball. आणि मग जो shredded ice आहे, आपली स्टिक घेते, स्टिकच्या टिपच्या भोवती त्याला प्रेशराइज केल्या जाते आणि तो आपला आईस गोला बनते. ओके. देन हाऊ डज द shredded ice converted into the solid ice ball. आता shredded ice आहे म्हणजे वेगवेगळे तुकडे झालेले आहेत. घासलेला, किसलेला बघ. ओके. घिसलेला, घासलेला काय जो म्हणत असाल तो श्रीडेड आईस. तो तर ते सेपरेट झालेली आहे. पण जेव्हा तो काडीच्या भोवती असं प्रेशराइज करते तर त्याचा आईसचा बॉल कसा बनते. तर ही कॉन्सेप्ट शांतपणे ऐका तरच ते लक्षात येईल. While preparing the ice ball, the shredded ice is pressurized around the tip of the stick. त्या shredded ice ला असं प्रेशराइज करते तो, बरोबर आहे, अराउंड द टिप ऑफ द स्टिक. ओके. अप्लाइड प्रेशर लोअर्स द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस बिलो 0 डिग्री सेल्सिअस. जो अप्लाइड प्रेशर आहे आपल्याला त्या प्रेशरमुळे मेल्टिंग पॉइंट आणि बॉइलिंग पॉइंट वर फरक पडत असते. तर जेव्हा प्रेशर अप्लाइड केले जाते तेव्हा अप्लाइड प्रेशर लोअर्स द मेल्टिंग पॉइंट of ice below 0 degree Celsius. 0 degree Celsius च्या खाली त्याचा काय केलं जाते तर मेल्टिंग पॉइंट कशामुळे होते लोअर. तर इट इज ड्यू टू द अप्लाइड प्रेशर बट इट इज फॉर द मोमेंट. कारण तो प्रेशर असं धरून ठेवते, थोडा वेळ असं एकदा दाबते किंवा थोडा वेळ ठेवते आणि सोडून देते. म्हणजे इट इज फॉर द मोमेंटरली. इट इज फॉर द मोमेंटरली. फक्त तेवढ्या वेळापुरतं. आणि मग this applied pressure lowers the melting point of ice below 0 degree Celsius causing it to melt momentarily. आणि त्याच्यामुळे तो काय होते तर मेल्ट होते. पण कशासाठी तर काही काळासाठी, मोमेंटरली, काही म्हणजे खूपच कमी काळासाठी. then this merges shredded ice pieces into one. आणि मग त्याच्यामुळे काय होतं जे shredded ice pieces आहे, जे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत तर ते काय होतात तर एकत्र येतात. कशामुळे ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. ओके. सो दे कम्स टुगेदर. आणि मग काय होते वन्स द प्रेशर इज रिमूव्ह. आता हा हाताने जे दिलेलं प्रेशर आहे ते काढून टाकलं तर ड्यू टू द रिजिलेशन फ्रीजिंग पॉइंट इज रिस्टोर्ड टू 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग रिजिलेशन नावाच्या प्रोसेसमुळे काय होत आहे की जो आपला मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस होता तो 0 डिग्री पेक्षा लोअर झाला होता. आता फ्रीजिंग पॉइंट ऑफ आईस इट इज रिस्टोर्ड ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि मग त्याला पुन्हा 0 डिग्री सेल्सिअस वर रिस्टोर्ड केल्या जाते बाय द प्रोसेस ऑफ रिजिलेशन. आणि म्हणून once the pressure is removed and due to the rigidation, freezing point is restored to 0 degree Celsius and the piece refreezes in the form of single solid ice ball. आणि मग जो काय आईस आपला मेल्ट झाला होता पण आता त्याचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस वर रिस्टोर्ड गेल्यामुळे मग त्याच्यापासून जी काही मेल्ट झाल्यामुळे थोड्याफार प्रमाणात हे झालं होतं ते सगळे मिक्स होतात आणि मग आपला सॉलिड आईस बॉल तयार होते.
कॉन्सेप्ट खूप सोपी आहे. पहिले आईस स्लॅबमधनं आईसला श्रीनेट करतात. ओके, मग काडीच्या टीपवर प्रेशर्स दिल्यामुळे त्याला त्याच्यावरती गुंडाळल्या जाते. ओके, फिक्स केल्या जाते. तर त्या केसमध्ये काय होते, अप्लाइड प्रेशर लोअर्स द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस 0 डिग्री सेल्सिअस, बिलो 0 डिग्री सेल्सिअस. ओके, आणि मग त्याच्यामुळे काय होते, तर त्याच्यामुळे तो काय होते, तर मेल्ट होते पण काही काळासाठी. आणि मग जसं प्रेशर काढल्याबरोबर ड्यू टू द रिजिलेशन प्रोसेसमुळे पुढे येतेच डेफिनेशन. तर रिजिलेशन प्रोसेसमुळे काय होते की जो फ्रीजिंग पॉइंट आहे 0 डिग्री सेल्सिअस रिस्टोर्ड केल्या जाते. आणि मग आपल्याला सॉलिड आईस बॉल पाहायला मिळते. मग नंतर तो केमिकलमध्ये टाकेल आणि मग यू आर एन्जॉयिंग दॅट आईस बॉल. सो दिस इज द रिजिलेशन प्रोसेस what you have understood with the help of the example. Now we will see in a detail. बघा, how does the shredded ice converted into the solid ice ball? जे पाहिलं आपण. If two small pieces of ice are taken and pressed against each other for a while, they stick to each other. Why does this happen? आता दोन आईसचे बॉल घेतले किंवा दोन आईसचे पीसेस घेतले आणि आपण दोघांना काय केलं की जवळ आणलं आणि प्रेशराईज केलं, तर ते स्टिक होतात का? स्टिक होतात. आणि मग का बरं ते होतात? तर इट इज अगेन सेम. तर त्याच्यामध्ये काय होते तर बघा, when the two ice pieces are pressed against each other for a while, थोड्या वेळासाठीच आपण प्रेस करतो. अगेन their melting point lowers below 0 degree Celsius. Same answer द्यायचा आहे. Their melting point lowers below 0 degree Celsius. This causes partial conversion of solid surface of ice pieces into the water. आणि मग याच्यामुळे काय होते की जो सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये आलेला आहे तर त्याचं काय होते, partial conversion of solid into the liquid surface of ice pieces into the water. आईस पीसेसचे जे काही कॉन्टॅक्ट मध्ये आलेले आहे काही भागाचं पाण्यामध्ये रूपांतर होते. आईस पीसेसचं सॉलिड इज कन्वर्टेड इनटू द वॉटर. ओके, सॉलिड सरफेस ऑफ आईस पीसेस इनटू द वॉटर. देन this causes partial conversion of solid surface of ice into the water. This results into the merging the surfaces of two pieces into one. आणि मग याच्यामुळेच काय होते की जे दोन सरफेसेस होते त्याचं मर्जिंग होते. त्या दोन पासून एकच सरफेस एकच तयार होते, एकच पीस. As soon as the pressure is removed, a melting point is restored to 0 degree Celsius, causing the re-freezing of water into the ice. मग ज्या सरफेस थोड्याफार याचं पाणी झालं होतं त्या पाण्याचं रूपांतर आईस मध्ये होईल. तर कशामुळे? प्रेशर रिलीज केलं. प्रेशर रिलीज केल्यामुळे फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस वर रिस्टोअर्ड झालेला आहे. ओके, देन as soon as the pressure is removed, melting point is restored to 0 degree Celsius, causing re-freezing of water into the ice. Hence, due to the rigidation, when two small pieces of ice are taken and pressed against each other for a while, they stick to each other. Okay, हा आपला पहिलं रिजिलेशनचं इंट्रोडक्शन झालं. Now it is try this. Take a small slab of ice, a thin wire, and two identical weights. आणि मग आता आपण काय केलेलं आहे तर स्मॉल स्लॅब घेतलेला आहे जो फिगर मध्ये दाखवलेला आहे की आपण ठेवलेला आहे. ओके, आणि दुसरं थीन वायर घेतला पातळसा आणि त्याला टू आयडेंटिकल वेट्स घेतले की दोन्ही बाजूने जे वेट लावायचे आहे ते सारखेच असले पाहिजे. ओके, activity: put a slab of ice on a stand as shown in figure 5.3. Okay, तर
Put a slab of ice on a stand as shown in the figure 5.3. आईसचा स्लॅब आपण या फिगर मध्ये दाखवल्याप्रमाणे ठेवला. ओके. Now hang two equal weights to the two ends of a metal wire. मग मेटलचा वायर घेतला होता थिन वाला. त्याच्या दोन एंड्सला दोन्ही वेट की जे आयडेंटिकल आहे त्याला आपण हँग केले, दोन्हीकडनं बरोबर सारखेच ऍडजस्ट केलेले आहे. बघून घ्या. Then hang two equal weights to the two ends of metal wire and put the wire on the slab as shown in the figure. What do you observe? आता तुम्हाला काय दिसते सगळ्यांना माहित आहे. माहित नसेल तर आता लक्षात येईल, पण मला विश्वास आहे की नक्कीच ही प्रोसेस तुम्हाला माहित आहे. It is observed that the wire gradually penetrates the ice slabs. आणि मग असं दिसते आपल्याला की जो वायर आहे तो पेनिट्रेट होऊन राहिलेला आहे आईस स्लॅब मध्ये. ओके. आता तिथे पण सेम होऊन राहिलेला आहे की अप्लाइड प्रेशरमुळे तो भाग काय होऊन राहिलेला आहे तेवढ्या पुरता जिथे त्या मेटल वायरचा संपर्क आलेला आहे तो मेल्ट होऊन राहिलेला आहे. मेल्ट झाल्यामुळे प्रेशर आहेच मग खाली खाली चाललेलं आहे. आणि तेच जिथून वायर खाली गेला वरच्या भागामध्ये पुन्हा प्रेशर काढल्यामुळे त्याचा फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस रिस्टोर्ड होत आहे. मग तिथे जी काही वायर जाण्यासाठी जागा निर्माण झालेली होती ती पुन्हा एका जागेवर पुन्हा रिफ्रीज झाल्यामुळे पुन्हा तिच्या पाण्याचा बर्फ तयार होऊन राहिलेला आहे. म्हणजेच ते लगेचच्या लगेच जोडल्या पण चाललेल्या आहे. आता असा किस्सा झाला की आईस स्लॅब होता. ओके. वायर दोन्हीकडनं आपण वेट लावलेलं आयडेंटिकल वेट, प्रेशर झालंच. प्रेशर झाल्यामुळे हा वायर आईस स्लॅबच्या आतमध्ये चाललेला आहे. पण वायर मधात पोचला, पण वरच्या भागात आता तिथे प्रेशर नाही आहे. मग तिचं जे लिक्विड होतं त्याचं फ्रीजिंग म्हणजे तिथे फ्रीजिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअसवर रिस्टोर झाल्यामुळे त्या लिक्विडचं कन्वर्शन इन आईस अँड इट बिकम्स द वन पीस. पण तो वरच्या भागात आणि जसं खाली जाईल एक वेळ अशी येईल की पूर्णच्या पूर्ण वायर खाली निघेल आणि वरच्या भागामध्ये पुन्हा एक संघ होत राहील आणि तो आईस स्लॅब एकच राहील सर्वात शेवटी. तर बघा, इट इज ऑब्झर्व दॅट द वायर ग्रॅज्युअली पेनिट्रेट्स द आईस स्लॅब. After some time, the wire comes out of the lower surface of the ice slab. आणि मग थोड्या वेळानंतर पूर्ण वरच्या भागातून आपण वायर ठेवला होता तो खालच्या भागातून पूर्ण बाहेर निघालेला असेल. The wire comes out of the lower surface of the ice slab. However, the ice slab does not break. पण ice slab break होत नाही, does not break. The phenomenon in which the ice converted to liquid due to the applied pressures. अशी प्रक्रिया, the phenomenon ज्याच्यामध्ये in which the ice converts into the liquid due to the applied pressures. पहिले पण पाहिलं होतं आईस गोल्याच्या वेळेला प्रेशरच अप्लाइड केलं होतं. इथे पण आईस स्लॅबवर आपण प्रेशरच अप्लाइड केलं आणि त्याच जो होता की आईस converted into the water, okay, due to the applied pressure, and then reconverts to reconverts to ice once the pressure is released or removed. It's called as resiliation. It's called as resiliation. म्हणजेच resiliation अशी प्रक्रिया आहे की ज्याच्यामध्ये प्रेशर अप्लाइड केल्यामुळे बर्फाचं रूपांतर पाण्यात होते आणि जसं प्रेशर काढल्याबरोबर पुन्हा त्या पाण्याचं रूपांतर बर्फात होते. दॅट इज कॉल्ड ॲज रेजिलेशन. दॅट इज कॉल्ड ॲज रेजिलेशन. व्हेरी सिम्पल फिनॉमिना दॅट यू नो की तुम्हाला माहित आहे, फक्त याला रेजिलेशन म्हणतात हेच फक्त माहित करायचं आहे बस, बाकी काहीच नाही. आणि सोपी डेफिनेशन आहे, द फिनॉमिना इन व्हिच द आईस कन्वर्टेड टू लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. आईसचं कन्वर्जन लिक्विड मध्ये झालं पण कशामुळे? ड्यू टू द अप्लाइड प्रेशर अँड देन रिकन्वर्ट्स टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड. जेव्हा आपण प्रेशर काढून टाकलं तर पुन्हा त्या पाण्याचा बर्फ झाला. दॅट इज रिकन्वर्ट्स टू आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ड अँड इज कॉल्ड ॲज remove
इज कॉल्ड ॲज रिजिलेशन. त्यालाच रिजिलेशन म्हणतात. म्हणजे किती? मग आईस बॉल जो आहे तो आपण कोणत्या प्रोसेसनी मिळते? तर इट इज बाय मीन्स ऑफ रिजिलेशन. आणि आईस लॅबमधून सुद्धा हा प्रयोग त्याचे 2 तुकडे करण्यासाठी आपण जर वापरला तर 2 तुकडे होणार नाही. The melting point of ice becomes lower than 0 degree Celsius due to the pressure. आणि melting point जो आहे आईसचा it becomes lower than 0 degree Celsius due to the pressure. 0 degree Celsius पेक्षा कमी होऊन जाते melting point. This means that at 0 degree Celsius the ice gets converted into the water. आणि मग 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असून आईसचं कन्व्हर्शन होते वॉटरमध्ये. तर का बरं? ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. आणि अप्लाइड प्रेशरमुळे काय होऊन राहिलेलं आहे? लोअर दॅन 0 डिग्री सेल्सिअस त्याचा मेल्टिंग पॉईंट झालेला आहे. ॲज सून ॲज द प्रेशर इज रिमूव्ह द मेल्टिंग पॉईंट इज रिस्टोर्ड टू 0 डिग्री सेल्सिअस and water gets converted into the ice again, and this is the regelation. This is the regelation. आणि मग ही फिनॉमिना तुम्हाला समजली असेल आणि हा एक्सपेरिमेंट पण समजला असेल असं गृहीत धरतो. शांततेनं पुन्हा पुन्हा पहा, तुमच्या बरोबर लक्षात येईल. It is use your brain power. And now in the above experiment, the wire moves through the ice slab. However, the ice slab does not break. Why? तर त्याचं आपण बघून घेऊ. तर when the wire with weights attached to its two ends is placed on the ice slab, its weights acts along a very small area of contact between the wire and ice. आता वायरचा एरिया छोटा आहे तर तिथे जे काय होईल वायर ऍक्ट होईल तर तो खूप छोट्या एरियावर होईल. ओके. ॲज अ रिझल्ट प्रेशर गेट्स अप्लाइड ऑन दॅट पार्ट ऑफ द आईस स्लॅब्स. आणि मग छोट्या याच्यावर एरियावर जर समजा त्याचं वेट आपण ठेवलेला आहे आणि कॉन्टॅक्ट खूपच कमी एरिया दिला आहे तिथं प्रेशर वाढेल. आणि प्रेशरमुळे काय होऊन जाईल? आईस स्लॅबवर वाढल्यामुळे तिथे मेल्ट होणं सुरू होईल. दिस लोअर्स द मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस बिलो 0 डिग्री सेल्सिअस अँड आईस इज कन्वर्टेड इनटू द वॉटर ड्यू टू द रिजिलेशन. आणि मग त्या आईसचं कन्व्हर्शन वॉटरमध्ये होते रिजिलेशन. द वायर कट्स थ्रू द वॉटर अँड शिफ्ट्स डाऊनवर्ड. आणि मग वायर तिथे वॉटर झाल्यामुळे त्याला कट्स करत जाते आणि खाली खाली मूव्ह होत जाते. As the wire displaces, pressure applied when on ice slab vanishes. आणि मग जो प्रेशर अप्लाइड केलेला होता वरच्या भागात ते व्हॅनिश होऊन जाईल. And its melting point restored to 0 degree Celsius, causing a freezing of the ice. आणि मग त्या आईस पुन्हा फ्रीज होऊन जाईल. In this manner, wires moves through the ice slab completely without breaking it. Without breaking it. Is there any relationship of latent heat with the regelation? आणि regelation सोबत latent heatचं रिलेशन आहे का? तर latent heat required to melt layer of ice is provided by the metal wire. मग जी लॅटन हीट आपल्याला पाहिजे आहे कशासाठी? तर मेल्ट द लेअर ऑफ आईस. तो लेअर ऑफ आईसला मेल्ट करण्यासाठी लॅटन हीट तर पाहिजे आहे पण ती प्रोव्हाइड कोण करून राहिलेलं आहे? इट इज प्रोव्हाइडेड बाय द मेटल वायर अँड हीट गिवन अप ऑन रिफ्रीजिंग ऑफ आईस इज कंडक्टेड थ्रू वायर. आणि जी मग हीट जी गिवन अप आहे ऑन रिफ्रीजिंग ऑफ वायर of ice is conducted through the wire. And you know that as we go higher than the sea level, जर समजा sea level च्या आपण पुढे वर जर गेलो तर काय होऊन जाईल? तिसरा आहे ना. हा. You know that as we go higher than the sea level, sea level च्या वर जर गेलो तर लक्षात ठेवा
द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर डिक्रीजेस. वर जर गेलो तर बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर काय होते, डिक्रीज होत जाते. ओके, व्हॉट वुड बी द इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिड. आता सी लेवलच्या वरवर चाललो तर आपला काय होऊन आहे, द बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटर डिक्रीज होते, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या कमी येते. पण कधी सी लेवलच्या अबाव गेलं तर व्हॉट वुड बी इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिड. आणि मग मेल्टिंग पॉइंट ऑफ सॉलिडवर याचा काय इफेक्ट होते हे आपल्याला पाहायचं आहे. इफ अ सबस्टन्स एक्सपांड्स ऑन सॉलिडिफाय. जर समजा एखादा सबस्टन्स एक्सपांड होत असेल तेव्हा सॉलिडिफाय म्हणजे सॉलिड म्हणताना, then application of pressure lowers the melting point. Conversely, if a substance contracts on solidify. Okay, if a substance expands on solidify, then application of pressure lowers the melting point. जेव्हा जेव्हा सबस्टन्स एक्सपांड होईल सॉलिडिफाय होताना, म्हणजे तो सबस्टन्स सॉलिड होताना जर एक्सपांड होत असेल तर काय होऊन जाईल, जेव्हा प्रेशर अप्लाइड होते तर लोअर्स द मेल्टिंग पॉइंट. त्याचा मेल्टिंग पॉइंट काय होते, लोअर्स होते. आता बघा ह्या कॉन्सेप्ट समजून घ्या, बरोबर लक्षात ठेवा. आता पाहून घ्या तर काय म्हणत आहे, जर समजा आता सबस्टन्स एक तर काय होईल, जनरल ट्रेंड असा आहे की सबस्टन्स जो आहे हीट केलं तर एक्सपांड होते. ओके, आणि कूल केलं तर काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. ओके, हा कॉन्सेप्ट आहे. पण त्याचे उलट पण राहू शकते. जेव्हा आपण त्याला कूल करत आहे किंवा लिक्विडचं सॉलिड बनवत आहे तेव्हा तो जर समजा एक्सपांड होत असेल कॉन्ट्रॅक्ट होण्याच्या जागी, तर तशा केसमध्ये अप्लिकेशन ऑफ प्रेशर लोअर्स द मेल्टिंग पॉइंट. आणि कन्व्हर्सली इफ अ सबस्टन्स कॉन्ट्रॅक्ट्स ऑन सॉलिडिफाय. आता तो सॉलिड होताना जर कॉन्ट्रॅक्ट होत असेल देन अप्लिकेशन ऑफ प्रेशर रेजेस द मेल्टिंग पॉइंट. हे 2 पॉइंट लक्षात ठेवावे लागतात. कधी जर समजा सबस्टन्स एक्सपांड होत असेल सॉलिड होताना तर अप्लिकेशन ऑफ प्रेशर्स लोअर्स द मेल्टिंग पॉइंट. त्याचं मेल्टिंग पॉइंट लोअर्स होईल. आणि त्याच्या विरुद्ध इफ अ सबस्टन्स आता एक्सपांड होत होता पहिले, आता कॉन्ट्रॅक्ट होत आहे ऑन सॉलिडिफाय, देन अप्लिकेशन ऑफ प्रेशर रेजेस द मेल्टिंग पॉइंट. मग हा कॉन्सेप्ट आहे पहिले, हे बिलकुल लक्षातच ठेवावं लागेल. देन आता आपल्याला म्हटलेलं आहे ना की बॉइलिंग पॉइंट ऑफ वॉटरवर क्वेश्चन आहे. सिन्स वॉटर एक्सपांड्स ऑन सॉलिडिफाय. आणि मग वॉटर एक्सपांड होतो जेव्हा सॉलिडिफाय होतो तेव्हा, म्हणजे वॉटरचं आईसमध्ये रूपांतर होताना तो एक्सपांड होतो. आणि म्हणूनच मग तुम्ही तो प्रयोगही पाहिला असेल की जर समजा एका बॉटलमध्ये फुल बॉटल एकदम बिलकुल तंतोतंत पूर्ण टॉप पर्यंत जर पाणी भरून ठेवलं तर त्याचं झाकण जर समजा आपण पूर्ण कम्प्लिटली त्याला लावलं एकदमच टाईट, ओके, आणि त्याला फ्रीझरमध्ये ठेवून द्या, ती बॉटल फुटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजेच काय होते, वॉटर एक्सपांड्स ऑन सॉलिडिफाय. जेव्हा पाण्याचा बर्फ होत असते तेव्हा तो एक्सपांड होत असते. जनरल ट्रेंडमध्ये असं होत नाही, तर कूलिंग करतो तेव्हा कॉन्ट्रॅक्ट होत असते. आणि हेच आहे एनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. तर लक्षात ठेवा, सिन्स वॉटर एक्सपांड्स ऑन सॉलिडिफाय, अप्लाइंग प्रेशर लोअर्स इट्स मेल्टिंग पॉइंट. आणि मग जेव्हा तो एक्सपांड होते सॉलिडिफाय होताना तर तिथं जर प्रेशर अप्लाय केलं तर त्याच्यामुळे लोअर्स होईल मेल्टिंग पॉइंट. ओके, आणि मग विथ इन्क्रीज हाईट फ्रॉम द सी लेवल, आता वर चाललो. ओके, at a high altitudes atmospheric pressure decreases. नॅचरल आहे की atmospheric pressure जसं वर जातो तर डिक्रीज होत जाते, causing the melting point of ice to increase. आणि मग आईसचा जो मेल्टिंग पॉइंट आहे तो इन्क्रीज होत जाते कारण प्रेशर कमी. ओके,
If the solid contracts on solidifying, then low pressure at high altitude causes its melting point to lower. आणि मग जर समजा तिथे सॉलिड कॉन्ट्रॅक्ट होत असेल, आता सॉलिडवर बोलत आहे, मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस म्हटलं तर तो इन्क्रीज झाला, पण ते आपण आईसवर बोललो. आणि आता कधीच तर इफ द सॉलिड कॉन्ट्रॅक्ट्स, तेव्हा एक्सपांड वाला होतं त्याच्याबद्दल बोललो होतं, तिथं मेल्टिंग पॉइंट ऑफ आईस इन्क्रीज झाला होता. आता काय होऊन राहिलेलं आहे तर इफ द सॉलिड कॉन्ट्रॅक्ट्स ऑन सॉलिडिफाय, then low pressure at high altitude causes its melting point to lower. आणि म्हणून त्याचा मेल्टिंग पॉइंट लोअर होईल. इथे बेसिक कॉन्सेप्ट काय लक्षात पाहिजे, तर पहिले सॉलिड आहे की लिक्विड आहे, मग सॉलिड लिक्विड हे, आणि लिक्विडचं जेव्हा सॉलिड होत आहे, सॉलिडिफाईंगला तो कॉन्ट्रॅक्ट होते की एक्सपांड होते, ह्या कॉन्सेप्ट जर लक्षात ठेवले आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशरमुळे काय होते, प्रेशर वाढवलं तर मेल्टिंग पॉइंट लोअर होते. आणि हे पूर्ण जर लक्षात ठेवलं तर ही कॉन्सेप्ट लक्षात येते, अदरवाइज इट विल हिट युअर हेड. Okay, so I will stop here. Next time it is anomalous behavior of the water. It is anomalous behavior of the water. Can you tell me the anomalous behavior of the water? So I will stop. Bye.